या ठिकाणी यसचा उच्चार स, एचा उच्चार ॲ, टीचा उच्चार ट, पीचा उच्चार प, आयचा उच्चार ई, यांचा उच्चार न आणि या 6 अक्षरांपासून तयार होणारे जे शब्द आहेत अशा प्रकारचे कार्ड करून मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेले आहेत आणि विद्यार्थी अशा प्रकारचा या ठिकाणी सराव करतात. दुसऱ्या दिवशी सीकेचा उच्चार क, ईचा उच्चार ए, एचचा उच्चार ह, आरचा उच्चार र, यमचा उच्चार म, डीचा उच्चार ड, यसचा उच्चार स, एचा उच्चार ॲ, टीचा उच्चार ट, पीचा उच्चार प, आयचा उच्चार ई, यांचा उच्चार न. पहिल्या दिवसाचे 6 शब्द आणि दुसऱ्या दिवसाचे 6 शब्द, एकूण 12 अक्षरं. या 12 अक्षरांपासून तयार होणारे जे शब्द आहेत त्यांचा एक संच या ठिकाणी तयार केला आणि तो विद्यार्थ्यांना दिला की विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं वाचन करतात. अशा प्रकारे कार्ड तयार करून आपण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतात आणि या 12 अक्षरांपासून तयार होणारे शब्द विद्यार्थी खूप छान पद्धतीने वाचतात, त्यांना वाचनामध्ये आनंद मिळतो. नमस्कार शिक्षक मित्र हो, आपण दिवस पहिला आणि दिवस दुसरा अशा प्रकारे दोन्ही दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य या ग्रुपवर पाठवले. पहिल्या दिवशी आपण गट शिकलो. यसचा उच्चार स, एचा उच्चार ॲ, टीचा उच्चार ट, पीचा उच्चार प, आयचा उच्चार ई, यांचा उच्चार न आणि त्या 6 अक्षरांपासून तयार होणारे जे शब्द आहेत त्यांचा आपण सराव त्या दिवशी केला. दुसऱ्या दिवशी आपण सीकेचा उच्चार क, ईचा उच्चार ए, एचचा उच्चार ह, आरचा उच्चार र, यमचा उच्चार म, डीचा उच्चार ड, हे 6 अक्षर आपण दुसऱ्या दिवशी शिकलो आणि त्यापासून जे तयार होणारे शब्द आहेत त्या शब्दांचं सुद्धा आपण या ठिकाणी वाचन केलं. आता आपण तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीचे 6 अक्षर आणि दुसऱ्या दिवशीचे 6 अक्षर या 12 अक्षरांपासून तयार होणारे जे शब्द आहेत ते शब्दांचा आपल्याला विद्यार्थ्यांना सराव द्यायचा आहे. तर अशा प्रकारचे ते शब्द जर आपण दिले विद्यार्थ्यांना तर त्याचा दोन्ही दिवसाचा सराव चांगल्यापैकी होऊ शकतो. आता विद्यार्थ्यांना माहित आहे यसचा उच्चार स, एचा उच्चार ॲ, सीकेचा उच्चार क आणि अशा प्रकारचे जर आपण कार्ड जर तयार करून जे विद्यार्थी इंग्रजी वाचनामध्ये मागे आहेत त्यांना जर दिले तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं वाचन करू शकतात आणि अशा प्रकारे जर उच्चार वर दिले, खाली जर शब्द दिले तर विद्यार्थी यातले उच्चार सुद्धा पाहून ते शब्द तयार करू शकतात. अशी एक इंग्रजी वाचनाची एक छान पद्धती आहे. तर आपण या 2 अक्षर गटांपासून पहिल्या दिवशीचे 6 अक्षर, दुसऱ्या दिवशी 6 अक्षर त्यांच्यापासून तयार होणारे जे शब्द आहेत त्यांचा आपण सराव करूया आणि भरपूर प्रमाणात असे शब्द तयार करून आपण विद्यार्थ्यांना देऊया. तर आज बघूया यस, ए, सी, के. यस म्हणजे ए, सी, के, काय झालं पीचा, एचा, सी, के, काय झालं यस, आयचा, सी, केचा, सी, काय झालं. आता वाचा शब्द पी आय सी के, काय होईल टी आय सी के, एन ई टी, यांचा न, ईचा ए आणि टीचा ट. चला एन ई सी के, टी ई एन, एस ई टी, टी ई एन, पी ई टी, एच ए टी, एच आय टी, एच ए डी, एच ई एन, आर ए टी, एम ए एन, डी ए डी, टी ए डी, डी ई एन, एस ए डी, डी ए एम, डी आय एम, डी आय एम डी, एम आय डी. म्हणजे जर आपण जर विद्यार्थ्यांना जर असे उच्चार जर त्याला त्या ठिकाणी लिहायला लागले पीचा प, एचा ॲ, बीचा ड, झाला शब्द पॅड. अशा प्रकारचे जर आपण विद्यार्थ्यांना उच्चार लिहायला लावले तर विद्यार्थी निश्चितपणे ते उच्चार लिहितात आणि त्यांची इंग्रजी वाचनाची समज चांगली वाढते, त्यांना इंग्रजी वाचनामध्ये आनंद मिळतो. या ठिकाणी आपण अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सराव द्यावा आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची 6-12 अक्षरातून जास्तीत जास्त शब्द तयार करून घेऊन जर आपण त्यांना दिले तर त्यांची इंग्रजी वाचनाची गोडी निश्चितपणे वाढेल. तर अशा प्रकारे वाचनाच्या या तिसऱ्या दिवशी आपण इथेच थांबूया आणि अशा प्रकारचा आपल्याला विद्यार्थ्यांना सराव
द्यायचा आहे, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सराव द्यायचा आहे आणि या पद्धतीमधून विद्यार्थी किती छान पद्धतीने वाचतात याचा अनुभव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे येईलच. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.